गोष्टी त्यांना किळसवाण्या वाटायला लागल्या आणि म्हणून त्यांनी काय केलं, अमेरिकेची स्वतंत्र स्थापना केली आणि युरोप देशापासून खंडापासून ते वेगळे स्वतःला समजतात. आता त्यांची धारणा काय झाली, की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्हाला सर्व जगावर राज्य करायचं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचे तत्त्व एवढे काही भारी बदललेले आहेत, की या जगावर सगळ्या जगावर आमची हुकूमत करायची, आशिया खंडावर आम्हाला वर्चस्व गाजवायचं, आखाती देशापासून इकडे चायनापर्यंत आमची सत्ता झाली पाहिजे, असं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि तेवढ्यावर भागत नाही तर अवकाशामध्ये चंद्र असेल, शुक्र, मंगळ, बुध, जे काही ग्रह वगैरे आहेत, गुरु, नेपच्यून, युरेनस, या सर्वाच्या वरती त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी त्यांनी क्युरॉसिटी नावाचं उपग्रह मंगळावरती पाठवलेलं आहे. ते यंत्र त्या ठिकाणी काम करत आहे. त्यांना पाहिजे ती माहिती अमेरिकेला पाठवते आणि त्यांच्या आशा निर्माण झालेल्या आहेत की भविष्यामध्ये आपण मंगळावरती वस्ती करून राहू. या ठिकाणी ही गलिच्छ झालेली पृथ्वी, किंवा मग ह्या पृथ्वीचा एक प्रकारे आपण काय करू, नायनाट करू. काय, या पृथ्वीचा नायनाट करू आणि या ठिकाणची जी सजीव सृष्टी आहे ती नष्ट करून आपण मंगळावरती राहायला जाऊ, अशी त्यांची स्वप्न आहेत. त्याच्यामध्ये कारणीभूत कोण कोण आहेत? फ्रेंचमधले गेलेले काही फ्रेंच त्या ठिकाणी अमेरिकन झालेले, जर्मनीचे काही लोक आहेत. हा ट्रम्प त्या जर्मनीमधलाच आहे, हिटलरचा जो वंशज आहे. नाही, मी सांगतो म्हणून माझं ऐकू नका, इतिहास संशोधन करा. याचे पूर्वज जर्मनीचे आहेत, या ट्रम्पचे. आणि असे अनेक लोक युरोप खंडातून अमेरिकेत गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हा ॲलन मस्क हा सुद्धा बाहेरचाच आहे. त्या अमेरिकेमध्ये कमीत कमी 265 लोक हे इस्रायल देशाचे आहेत आणि त्यांचा व्यवसाय, ज्याला आपण काय म्हणतो ते वार्षिक जो व्यवसाय आहे त्यांचा, तो ट्रिलियनमध्ये, ज्याला GDP म्हणते. त्यांची ह्या 265 लोकांची GDP भारताच्या लोकांपेक्षा, अमेरिकेच्या लोकांपेक्षा ह्या